नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आले असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते। मित्रांनो, याच्या आधी सुद्धा BRO अंतर्गत जी वॅकन्सी आली होती तिच्या निगडीत संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलवरती मी अपलोड केला होता। त्याच्यासाठी फक्त शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे आणि सोबत ITI सुद्धा। तर मित्रांनो, RRB GE अंतर्गत जी ही वॅकन्सी आलेली आहे एकदम खतरनाक झकास, हिच्या निगडीत संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आपण घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, जवळपास 2569 पदाकरता ही वॅकन्सी आलेली आहे 2025 मध्ये आणि आता ही वॅकन्सीच्या निगडीत संपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला आपण या YouTube चॅनलवरती देणार आहोत। मित्रांनो, जवळपास 3 क्रमांकाचे वेगवेगळे यामध्ये पद ठेवण्यात आलेले आहे आणि संपूर्ण भारतभरासाठी ही नोकरी राबवण्यात येत आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, त्याच्यानंतर DD किती आहे, लास्ट तारीख किती आहे, अशा संपूर्ण प्रश्नाचे उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे माहिती होणार आहे मिळणार आहे। तर चला मंडळी, जास्त वेळ न करता या व्हिडिओला जे आहे आपण सुरुवात करून घेऊ। ज्युनियर इंजिनियर, त्याच्यानंतर आहे सुपरिटेंडेंट, डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट आणि केमिकल असिस्टंट असे 3 क्रमांकाचे जे आहे यामध्ये पद ठेवण्यात आलेले आहे आणि या तिन्ही क्रमांकाच्या पदाकरिता 2569 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जर विचार केला तर वेगवेगळ्या पदानुरूप वेगवेगळी शैक्षणिक पात्रता यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। पहिल्या क्रमांकाचं जे पद आहे ज्युनियर इंजिनियर यांच्याकरिता संबंधित क्षेत्रामध्ये तुमची डिप्लोमा मागितलेला आहे, जो ती 2-3 वर्षाचा असतो ते। त्याच्यानंतर डेपो सुपरिटेंडंट कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा सुद्धा मागितलेला आहे आणि मेकॅनिकल जो आहे याच्यासाठी सुद्धा BSc मध्ये किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये तुमचं शैक्षणिक पात्रता मागितलेले आहे BSc। ओके, तर 3 क्रमांकाचे वेगवेगळे पद कोणते, 3 क्रमांकाच्या वेगवेगळ्या पदाकरिता कोणती शैक्षणिक पात्रता आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे। त्याच्यानंतर वयोमर्यादा जर विचार केला तर मित्रांनो, या पदाकरिता 18 ते 33 वर्ष हे वयोमर्यादा ठेवण्यात आलेली असून SC ST करता 5 वर्षाची सूट आहे आणि OBC म्हणजे इतर मागासवर्गीय अदर बॅकवर्ड कास्ट यांच्याकरता 3 वर्षाची जी आहे ते सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे SC ST 5 वर्षाची सूट, OBC करता 3 वर्षाची सूट यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर शुल्काचा जर विचार केला, जर तुम्ही जनरल, OBC, EW या कास्टमधून येत असाल तर तुम्हाला 500 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही माजी सैनिक, SC आणि ST या आणि महिला यांच्यातून येत असाल तर तुम्हाला 250 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे 3 ट्रेड आहे, 3 पोस्ट, 3 शैक्षणिक पात्रता, 2569 रिक्त जागा, त्या व्यतिरिक्त वयोमर्यादा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फी 500 रुपये OBC जनरल आणि EW आणि SC ST महिलाकरिता 250 रुपयाचा यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। इतकेच नाही तर मित्रांनो, यामध्ये नियमानुरूप जे आहे मित्रांनो पगार राहणार आहे। सोबतच यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की ही ऑफिशियल जे आहे मित्रांनो PDF तुमच्यासमोर ओपन केलेली आहे। यामध्ये काही उर्वरित प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला यामध्ये देणार आहोत। तसेच मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता की ही PDF जर तुम्हाला हवी असेल त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपला जो WhatsApp ग्रुप आहे मी त्याच्यावरती तुम्हाला देऊन देणार आहे याची लिंक वगैरे, ठीक आहे। याच्यात मित्रांनो ही जी PDF आहे जवळपास 82 पेजेसची जी आहे मित्रांनो ही PDF ठेवण्यात आलेली आहे। याच्या निगडीत तुम्हाला मित्रांनो ज्या पोस्टच्या निगडीत माहिती संपूर्ण या PDF मध्ये ठेवण्यात आलेली आहे। आता आपण तेवढं शिक्षण सवरलं आवनी का आपल्याला एवढी इंग्लिश जमान, जे काही जनते गंजील गाठा नदीले पूर ते सर्व काही आपण मांडतो भाऊ। तर या तक्त्यात तुम्ही बघू शकता मित्रांनो, जी मी तुम्हाला तिथं माहिती दिलेली आहे तीच माहिती इथं आहे। लेवल 6व्या क्रमांकाची ही पोस्ट आहे, 35,400 स्टार्टिंग पगार आहे। म्हणजे असं नाही की 35,000 राहणार आहे भाऊ, 35च्या डबल न पकडा 60-70 हजार रुपये तुम्हाला स्टार्टिंग पगार राहणार आहे। किती की झालं ते इंजिनियरची पोस्ट आहे, प्रायव्हेटमध्ये असते तर भाऊ 25-30 हजार रुपयाला माणूस खाली राहत नाही, हे तर सरकारची नोकरी होय। याच्यात सुख सुविधा तर तुम्हाला माहीतच आहे, गंजीला गाठला नदीला पूर काम आहे भाऊ। तर मित्रांनो, अशा क्रमांकाची जी आहे ही RRB GE अंतर्गत जी आहे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता जे शैक्षणिक पात्रता आहे इथे सुद्धा ते मेन्शन केलेली आहे। तर अशा स्वरूपाची जे आहे RRB GE अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। हिच्या निगडीत सविस्तर माहिती जी आहे मी बेसिकशी तुम्हाला दिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त डीपमध्ये जर माहिती हवी असेल खोलमध्ये तर ही लिंक PDF ची तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा WhatsApp ग्रुपवरती भेटून जाईल, काही काळजी नका करू।
तर चला मंडळी, या व्हिडिओला थांबून घेऊ. आशा रान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याच्या अंतर्गत पोलीस भरतीचे आता निघाले भाऊ, शंभर पोट्ट्याने पटापट फॉर्म भरून घ्या. हे सुवर्ण संधी आहे, जा लवकर भाऊ. पोलीस भरती जिंदाबाद आहे आपली. तिचे फॉर्म वगैरे भरून घ्या. तिच्या निगडीत संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे. तर चला मंडळी, या व्हिडिओला थांबून घेऊ. आशा रान मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.